दुपारी ऑफिसच्या कामासाठी साईटवर गेलो होतो. तिथं असा काहीसा व्ह्यू दिसत होता, तर म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करावा. त्यानंतर घरी आले आणि चेंज करून घेतलं. आम्हाला जायचं होतं मठात आणि मठात आम्हाला पेढे घेऊन जायचे होते. स्वामींच्याकडे मी एक छोटीशी इच्छा मागितली होती, तर तीच माझी इच्छा स्वामींनी पूर्ण केली आहे. स्वामींच्याकडे असं जास्त मागावं नाही लागत. स्वामींना दिसतं आणि ते आपल्याला जे हवं ते देतातच. त्यानंतर मठात थोडा वेळ बसलो आणि त्यानंतर घरी आलो. घरी आले मी स्वयंपाकाला लागले. थोडीफार तयारी मी करून गेले होते, कुकर वगैरे लावून गेले होते, फक्त येऊन मला फोडणी द्यायची होती. त्यानंतर खीर बनवायला घेतली. खीर मी झटपट पटापट बनवणार होते, कारण ऑलरेडी मला खूप लेट झाला होता. म्हणून अशी ड्रायफ्रूट आणि शेवया तुपात भाजून दुधात टाकून घेतल्या. त्यानंतर मी वाटाण्याची उसळ बनवली होती आणि चपात्या बनवायला घेतल्या. चपात्या पटपट बनवल्या आणि नैवेद्याचं ताट करून देवापुढे ठेवलं. पूजा वगैरे वाचली आणि गुरुवारचं किती फ्रेश वाटतं ना आता मार्गशीर्ष महिन्यात. खूपच भारी वाटतं असं, म्हणजे दिवस असा एनर्जेटिक जातो सकाळची पूजा वगैरे करून घेतल्यानंतर. आणि असा गेला माझा आजचा दिवस. बाय, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.